मॅच ऑन होते. कोळशेत वर्सेस खांदरपडा. इथे जिंकलात तर गोडदेव बरोबर क्लॅश आहे सेमीफायनल मध्ये. पहिला चेंडू क्लास ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं झालंय. काय ऍक्शन बघायला मिळालंय पहिल्या चेंडूवर. गुड क्रिकेट बाय बोथ द टीम्स. टेनिस बॉल क्रिकेट आपण बघतोय. दर्जा देखील किती सुंदर आहे. एका बाजूला IPL सुरू आहे, मात्र बऱ्याच जणांना IPL मध्ये इंटरेस्ट नसतो. जे फक्त ड्रीम 11 वर जे लावतात ना 59 49 वाले, त्यांचा इंटरेस्ट जास्त असतो. यावेळेला पुढचा चेंडू जास्त फ्लाइट दिले. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला ग्रेगने. हा फटका फुलातून फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. काही धावा जरूर वाचवले त्यांनी. या 2 धावा इथे पूर्ण. ग्रेग देखील आपण बघतोय स्वतःचं खातं ओपन करतोय. तर इथे कांदरपाड्याचा 12वा खेळाडू सांगतोय की कोळशेतचा 12वा खेळाडू का नाही. आता कोण, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार. मला सांगतोय तो 3 धावांची पेनल्टी लिहून ठेवा. कारण कांदरपाड्याचा खेळाडू कालपासून इथे उपस्थित होता. प्रकाश सज्ज आहे. तर ग्रेग पाणी करतोय क्षेत्ररक्षणाशी. धावसंख्या 3. पुन्हा एकदा फ्लाइट दिलंय. गोलंदाजाच्या डोक्यावर उडवलंय. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं, मात्र चांगलं बॅकअप झालंय. या 2 धावा पुन्हा एकदा. दोन धावा. अनेक मान्यवर इथे उपस्थित होताना दिसते. मीरा मास्टर संघातर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रिअल इस्टेट मधील एक मोठं नाव आणि निश्चितच सिग्नेचर होम्स. वेलकम वेलकम वेलकम. मीरा मास्टर की टीम पहली मैच में, जाने दो अभी मैं बोलने वाला था लेकिन आप आए, बाहर आई सर. वेलकम. नेक्स्ट बॉल प्रकाश. ग्रेग साडी. फुल टॉस डिलिव्हरी आहे. डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. मोहन घरात आहे तिथे. त्यांच्या 2 पायांच्या मधून चेंडू फरार. थोडस डिफ्लेक्शन झालं आणि मोहन घरात कवर चाललास. ये मावरा घे. ये ताजा आहे, ताजा बातपांचा नाही. चांगली धावसंख्या येताना दिसते. आतापर्यंत 9 धावा. ग्रेग आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय काय हवंय सर. स्प्रे पाहिजे. येस येस. फर्स्ट एड मधील स्प्रे लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा प्लीज. नाव काय तुझं. डॉक्टर दिव्या. फास्ट. मोठू पतलू मधला हा कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर दिव्या. दिव्या विनोद भोईर. पुढच्या काळात 2 वर्षात तो 40+ मास्टर क्रिकेट खेळणार आहे. त्याच्या वडिलांनी देखील अशी सुरुवात केली होती. यस विनोद वेलकम. धावसंख्या झाली ती म्हणजे 9. तिथे आय थिंक क्रॅम्प आलाय किंवा काय, मात्र लगेच फर्स्ट सेटची व्यवस्था दिव्या इथे करतोय. इथे सगळी व्यवस्था आहे. मीरा मास्टर म्हटलं की सगळी व्यवस्था आहे. विनोद देखील 40+ मास्टर क्रिकेट भरपूर कमी वयात खेळलं होतं, त्यामुळे त्याच्या मुलाला ती सुरुवात करायला हरकत नाही. यस काय पाहिजे. स्प्रे संपलाय. क्या बात आहे. मित्रा चुकीचं नेलास. असा कसा रे डॉक्टर. त्याच्याकडे दादा चेक करून तरी न्यायचा. दाखव दाखव तुझी डिग्री दाखव लवकर. बघा कोळशेत संघाला एक रिक्वेस्ट आहे. कांदरपाड्याचा 12वा खेळाडू मला हैराण करून सोडतोय की त्यांचा 12वा का नाही. तोच आहे का 12वा. हा झालं. तुम्हाला कोळशेतला तुम्हाला निमंत्रण आहे. लक्षात घ्या सचिन भाऊ, तुम्हाला खास निमंत्रण आहे. तुम्हाला भुजिंगचं जेवण मिळेल तिथे.
चला थोडीशी इंजरी आता बाजूला झाली. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 9. पहिले षटक अजूनही सुरू आहे. 4 चेंडूत या 9 धावा आलेत. ग्रेग आणि एकूणच आपण बघतोय भरत यांच्या माध्यमातून. प्रकाश एक चांगले गोलंदाज आहेत. तर मगाचा चौकार थोडासा अनलकी होता कारण डिफ्लेक्शन झालं आणि 4 धावा मिळाल्या. वर पीच केलाय. पुन्हा एकदा स्टायलिश फटका आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय सिलिमिड ऑफच्या वरून हा फटका खेळलाय. इथे मेघनाथ करत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मात्र या 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 11. नाणेफेक जिंकून आम्ही फलंदाजी का घेतोय हे दाखवताना टीम का अंदरपडा आपल्याला पाहायला मिळतेय. अफलातून क्रिकेट. वेल प्लेड ग्रेग. 4 चेंडूत नाबाद 10 धावा. मागच्या सामन्यात देखील निलेश पाटीलने अफलातून बॅटिंग केली होती. 21 धावा जमवल्या होत्या आणि धावून पळून पूर्ण धावा केल्या होत्या त्या. यावेळेला जागा बनवली होती. हा चेंडू नंतर मात्र लेफ्ट केलाय. अगोदरच लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आले आणि या रिप्ले मध्ये देखील ती गोष्ट आम्हाला दिसते. अगोदर ऑफ स्टंपच्या बाहेर होते, त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर आले आणि हा चेंडू अगदी रिटर्न जी क्रीज आहे तर रिटर्न क्रीजच्या आतून गेलाय. म्हणून पंचांच्या मनात कोणतीही शंका नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडू आणि एकूणच आपण बघतो या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 11. बिनबाद 11. बीरा मास्टरची स्पर्धा प्रत्येकासाठी एक वेगळी सोय तिथे झाली आहे आणि पंचांची जोडगोळी देखील अफलातून आहे. अक्षय चव्हाण आणि एकूणच आपण बघतोय महेंद्र शिंदे. दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज? इज इट विकास और दिनेश? आय थिंक विकास आहेत. राईट, विकास आहेत. राईट, ओके. विकास आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात मात्र 11 धावा केल्या. ग्रेगनं चांगली कामगिरी केली. आता भरतवर त्यांनी विश्वास दाखवलाय. कम ऑन भरत, यू कॅन डू इट मॅन. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. जितू शेळके यशांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. जितू शेळके आणि सागर शेळके झुंजार कोळशेत संघामधून भरपूर चांगलं क्रिकेट. फुलटॉस डिलिव्हरी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह होता. एक धाव जरूर मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर करण्याचा मानस होता मात्र ऍट द एंड चेंडू हातात सापडत नाहीये. एक धाव जरूर मिळते. प्रत्येक धाव महत्वाची आहे. मागच्या सामन्यात ती गोष्ट आपण पाहिली. मुर्दा संघाचा पराभव झाला कारण चेस डाऊन व्यवस्थित झाला नाहीये. यावेळेला ऑन साइडला प्रॉमिसिंग स्ट्रोक नसला तरी देखील धावा मिळतील इथे. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश यांच्या मार्फत. चांगल्या पद्धतीने प्लॅन एक्झिक्यूट होतोय. तुमच्याकडे एक प्लॅन असतो मात्र एक्झिक्युशन महत्वाचं असतं आणि आतापर्यंत कांदरपाडा टीमनं चांगला कामगिरी केली. यावेळेला जर बघितलं तर स्लाइस होतं. काय कॉन्फिडेंटली चेंडू अडवलाय. 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना दिसतील. अफलातून कामगिरी. चांगली पार्टनरशिप म्हणेन. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 15 धावांची पार्टनरशिप निश्चितच चांगली म्हणावी लागेल. भरतच्या बॅट मधून आलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला अपरकटचा. ओ यावेळेला पुन्हा एकदा लेट कट केलाय. गुड क्रिकेट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. 1D आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. सोळा धावा. अफलातून पार्टनरशिप. विकास शॉर्ट रन डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित इथे अजून नाही. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू नाहीये. या 2 धावा मिळतील. या 2 धावा आणि संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. विकेट एकही नाहीये. कोळशेट टीम विचारत आहे की कधी ब्रेक थ्रू मिळेल. मात्र चांगली कामगिरी इथे भरतची, चांगली कामगिरी ग्रेगची आणि कदाचित टॉस जिंकल्यानंतरचा जो विश्वास आहे तो विश्वास आता ठरवलाय. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका आहे. दिनेश भरपूर वेगाने येतील. एक धाव कंप्लीट. गुड थ्रो. गुड कलेक्ट अँड थ्रो. याला म्हणतात क्रिकेट. चेंडू हातात ठेवू नका, लगेच थ्रो करा आणि प्रॉमिसिंग थ्रो होता. इथे मात्र आपण बघतोय 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष झालंय.
ते म्हणजे 19 धावा पूर्ण. लक्षात घ्या, आता आम्ही जेवणाचा काउंटर बंद करतोय. कोणी जर जेवायचं असेल तर प्लीज 5 मिनिटाच्या आत आपण भोजन कक्षामध्ये जा. षटक संपले. 2 धावसंख्या 19, सरासरी 9.5ची आहे. आजच्या ओव्हरऑल दिवसाचा जर विचार केला तर ही अप्रतिम सरासरी आहे. पाण्याची व्यवस्था आहे तिथे, मात्र निश्चितच थोडीशी टीम मीटिंग व्हायला हरकत नाहीये, कारण स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे आणि या वेळेत भरपूर स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळतात. कोणाचं पारड जड होईल पुढच्या 2 षटकामध्ये ही वेळ ठरवणार आहे. मात्र या स्पर्धेनं चांगलं क्रिकेट दाखवलंय, मनापासून कौतुक आहे. काल देखील आपण बघितलं ओवळा मास्टर टीमनं अफलातून क्रिकेट दाखवलं आणि अंतिम फेरी गाठली आहे. आज संध्याकाळच्या सत्रात ते देखील येताना दिसतील आपल्याला या मैदानामध्ये. आणि निश्चितच आज आपण बघतोय गोडदेवनं आपला ब्रँड सिद्ध केलाय. अफलातून क्रिकेटपटू, काही क्रिकेटपटू आज नव्हते तरी सुद्धा जे काय अवेलेबल आहे त्यांना घेऊन भावेशच्या संघानं मात्र चांगली कामगिरी केली आणि खास करून मुकेश पाटीलचं ते षटक अफलातून. आणि बरं झालं तुम्ही अजून मनोज पाटील यांना घेतलंय, शेवटपर्यंत घ्या. मनोजच्या संघात असला की तुम्ही जिंकू शकाल कदाचित. आई एकविरेचा आशीर्वाद आहे बाबा. आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की एवढा वेळ गेलाय आणि मनोजदानी अजूनपर्यंत पाणी प्यायलं नाही. मला आनंद वाटतोय, आज कदाचित त्यांचा उपवास आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलंय. लक्षात घ्या, 2 षटक संपले. धावसंख्या 19. इथून पुढे कांदरपाडा मास्टर संघ अजून किती मोठी मजल मारणार, कारण एकही गडी बाद झाला नाहीये. मेघनाथ घरात आलेत. यावेळेला अफलातून फटका मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. बऱ्याचच्या खात्यात जाईल. भावदेवी कांदरपाडा मास्टर्स आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल आलंय. धावसंख्या 20 विदाउट लॉस्ट. अफलातून पार्टनरशिप भरत आणि ग्रेक यांच्यामध्ये. आणि भावदेवी कांदरपाडा संघ बघा, अजूनपर्यंत कोणी रिटायरमेंट घेणार नाही. त्यांना माहिती आहे आपलं सगळं काही योग्य चाललंय, रिटायरमेंटची गरज नाहीये. रिटायरमेंट आम्ही 60च्या नंतर घेऊ. मी वय म्हणतोय. मेघनाथ घरात पुढचा चेंडू. फ्लाइट दिली होती. इथे मात्र परतावं लागेल. चांगला यशांच्या पाठीमागे काम. जितू शेळकेचं पहिला धक्का. धावसंख्या 20 असताना विकेट डाऊन. कांदरपाड्याच्या 12व्या खेळाडूकडून अजून एक रिक्वेस्ट आली आहे. मगाशी अशोकला मॅन ऑफ द मॅच मिळालेलं टी शर्ट कुठे आहे, त्यांनी परिधान केलं नाही. काय यार मित्रा, बघा ही गोष्ट आम्हाला सचिननी सांगितली. छोटी होती का टी शर्ट, साईज कमी होती, समजू शकतो आम्ही. बघा हे आमचं ऑब्जेक्शन नव्हतं, तुमच्या मित्राचं ऑब्जेक्शन होतं. आम्हाला खेळ कंप्लीट करायचा आहे. बघा आता कोळशे संख्या जागा झालाय. हा 12वा कोळशेचा आहे, बरोबर आहे. हा ही गोष्ट मी का विसरतोय. हा त्यांचा इफेक्ट आहे. किती प्रभावी माणूस आहे. नाव सचिन आहे, क्या बात आहे. अशोक येतोय न्यू बॅटर. धावसंख्या 20 झाली आहे. मेघनाथ घरत यांना यश. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आहे. अफलातून गोलंदाजी. राईट टर्म राऊंड द विकेट आणि लेग ब्रेकचा मारा आणि फसवी गोलंदाजी. ही खासियत आहे मेघनाथ घरत यांची. 6 फूट 2 इंच हाईट आहे. यावेळेला बॅकफुटर जाऊन खेळले. चांगला फटका आहे गॅप मध्ये. ओ डिफ्लेक्शन झालंय. चेंडू अचानक थांबलाय. फक्त आणि फक्त 2 धावा. गुड शॉट बाय अशोक. धावसंख्या 22. स्वतःच अकाउंट ओपन करतोय. या मालिकेत बॅकफुटवर बरंच क्रिकेट पाहू शकलोय. कदाचित शॉर्ट पिच गोलंदाजी होते म्हणून. यावेळा पुन्हा एकदा बॅकफुटर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. व्हेरी गुड बॉलिंग. संकट समयी कोण कामास येतो. मेघनाथ घरात नक्कीच हा असा खेळाडू आहे की प्रत्येक सिच्युएशनला
पुरून उरणारा. वेल बोल्ड. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कठीण आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 3 क्षेत्ररक्षक होते, स्वतः मेघनाथ घरात होते. त्यानंतर अजून डीप मधून डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटचा खेळाडू पुढे आला होता. मात्र या घडीला 2 धावा. सेफली लँड होतोय चेंडू आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र इथे पुढे सरकते. ती जाऊन पोहोचले 24 वर. षटक मात्र इथे संपतय. 2 षटकात धावसंख्या होती 19. या षटकात आलेत फक्त 5 धावा आणि एक गडी बाद करण्यात यश सुद्धा मिळालंय. ते म्हणजे मेघनाथ घरत यांना. वेल बोल्ड मेघादा. अफलातून गोलंदाजी आणि कमबॅक केलंय. इथे कोलशेट टीमनं कमबॅक केलंय. या मॅच मध्ये त्यांना विजय हवा हे त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच हे निर्णायक षटक होतं. आता गोलंदाजी मार्कवर येणार आहे दिनेश. ताशी तब्बल 145 किलोमीटर पर हवरचा मारा करणारा हा गोलंदाज आता आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहे. लेट्स सी. ग्रेग स्ट्राईक एंडला आहे, ज्यानं आतापर्यंत चांगली बॅटिंग केलंय. तो कसा काय सर्व्हाइव्ह करतोय हे षटक. भावदेवी कांदरपाडा वर्सेस कोळशेत मास्टर्स हा सामना सुरू आहे. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. किती धावा ऍड करतील? मी म्हणेन अजून 10 ते 12 धावा आल्या तर या मॅचला मजा येईल, कारण 24 धावा झालेत. दिनेश फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला कडक शॉट. चेंडू 1 बाउंसी मारीच्या पार. ग्रेगचा तडाखा. व्हॉट ए शॉट. सुपर शॉट. थँक्यू. चुकीचा चेंडू. चुकीच्या चेंडूला माफी नसते आणि ग्रेगनं दाखवलंय आपला तडाखा. आतापर्यंत अफलातून बॅटिंग सुरू आहे. वैयक्तिक धावसंख्या ग्रेगची बघितली तर 7 चेंडू मध्ये 15 धावा नाबाद खेळतोय. अफलातून कामगिरी. संघाच्या विजयात कर्णधाराचा मोठा वाटा, अगदी सिंहाचा वाटा. दिनेशवर आता थोडासा दबाव असेल. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल. आता 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सीमा रेषेवर. इतका हा तडाखा जबरदस्त होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू शॉट फाईन लेगला डी झोन मध्ये. थँक्यू अंपायर. एक धाव. ग्रेट बॅटिंग. हा ऑस्ट्रेलियाचा ग्रेग चॅपल नाहीये, तर हा कांदरपाड्याचा ग्रेग आहे. अफलातून बॅटिंग. मग तो देखील एक क्लासिकल बॅटर होता, लक्षात घ्या. ऍज अ प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाबाबतीत जे झालं ते झालं, मात्र एक क्लासिकल मोल्ड मधील असणारा फलंदाज ग्रेग चॅपल आपण पाहिला होता. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जाईल. इथे वेगाचा वापर केलाय दिनेशनं. मग अशी फुलटॉस चेंडू होता, त्यानंतर आपण बघितलं शॉर्टपिच डिलिव्हरी आणि आता वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव. पहिल्या 3 चेंडू मध्ये आले 5 धावा. पुढच्या 3 चेंडूत 5 धावा येणार का, हा प्रश्न आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे ऑन साइडला. इथे पुन्हा एकदा जेल सुटलाय आणि आपण बघतोय अजून काही धावा मिळतील का. नाही, 2च धावा. वी कांट बिलीव्ह. मोहन घरात एक अफलातून क्रिकेटपटू आहेत, मात्र चांगला प्रयत्न त्यांचा जेल टिपण्याचा. कठीण जेल होता, कारण तुम्ही पुढे येताय, चेंडू तुमच्या समोर येतोय, विरोधाभास झालाय आणि हा जेल सुटलाय. या 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय 31 वर जाऊन पोहोचली. 31. वेल प्लेड ग्रेग. काय जबरदस्त स्टॅमिना आहे. एवढं उन्हाळ्यात मात्र तरी देखील अगदी आणि अगदी स्टॅमिनाचा कस दाखवला जातोय. जागा बनवली होती, मात्र पुन्हा एकदा इनर एज. 1 धाव अजून. धाव संख्या 32. प्रयत्नशील आहेत मोठ्या फटक्यांसाठी. 32 धावा पूर्ण. मागच्या सामन्यात 4 षटकामध्ये 36चं आव्हान दिलं होतं, मात्र मुर्दा संघ काहीसा कमी पडलाय. मात्र या सामन्यात देखील कदाचित 36 धावांचं आव्हान येईल का. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 32. मिस टाइम स्ट्रोक आहे. जितू शेळके
होणार नाहीये चूक. क्रेगला परतावं लागेल. विकेट आली आहे ती म्हणजे अगदी शेवटच्या चेंडूवर. त्यामुळे धावसंख्या थांबले ती म्हणजे 32 वर आणि 33 धावांचं लक्ष असेल या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. ते म्हणजे टीम कोळशेत संघासाठी. मात्र या मॅच मध्ये काय घडेल आणि कोणाचं पारडं जड होईल थोड्याच वेळात या गोष्टीचा निकाल लागणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा मीरा मास्टर आयोजित ही अफलातून स्पर्धा 40+ मास्टरची स्पर्धा. थोडस थांबवतोय बघा. अंतिम विजेत्या संघाला फक्त ट्रॉफी नाहीये तर 5 डझन देवगडचे आंबे सुद्धा आहेत. ती खास पेटी इथे आली आहे आणि पप्पू साळुंके यांचं मनापासून कौतुक आहे. हा विचार त्यांच्या मनात काल दुपारी 2:30 वाजता आला. लगेच देवगडला गेलेत आणि आज ती आंब्याची पेटी घेऊन आलेत. थँक्यू व्हेरी मच पप्पू साळुंके. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे पारितोषिक ठेवलंय. कारण ट्रॉफीज बरोबर फक्त फोटो काढू शकतो आणि ते ठेवू शकतो. आंबे मात्र अशी गोष्ट आहे की काही काळ ठेवलं तर हा हिरवा आंबा लगेच पिकेल आणि त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. बऱ्याच जणांची मगाशी नजर लागली आहे आणि लवकर पिकतील अशी अपेक्षा आहे. चला वळूया पुढच्या इनिंग कडे. थोड्याच वेळामध्ये थोड्याशा रिफ्रेशमेंट नंतर पुन्हा एकदा जॉईन करूया या मॅच मध्ये. आमचे सहकारी समालोचक मित्र, तुमच्या सगळ्यांचा आवडीचा समालोचक मित्र तो म्हणजे भारत राऊत. हा मस्त वाजवतो. अरे तुझ्या बादचा की नाही. वाजेव वाजेव तुझ्या. विनंती करतो वर यायचं आहे. सगळ्यांनी वर या. घोडबंदरच्या त्या स्पर्धेमध्ये नक्कीच या ग्रुपला पाहिलं होतं सिग्नेचर होम आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. चला टीम कांदरपडा क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेलकम सिग्नेचर होम. आपलं सहर्ष स्वागत. सर्व देऊ एकत्र. टाइम लागेल आता या मॅच नंतर. नाही मध्ये फायनल वाले येणार. सिग्नेचर होम संपूर्ण आपल्याला ग्रुप या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. लहू डांबरे आणि सतीशजी अण्णा यांचा आपण विशेष सन्मान करतोय. सिग्नेचर होम आहेत आणि खरोखर घोडबंदरच्या मैदानावर काय तो एंट्री केली होती त्यांनी. अफलातून एंट्री केली होती घोडबंदरच्या मैदानावर. मात्र एक चेहरा याच्यामध्ये मिस करतोय. हिरेन सोमय्या दिसत नाहीयेत.
लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. नंदकुमार पेडवेकर यांच्याकडून संपूर्ण हा सत्कार, हा सन्मान जो आहे हा सिग्नेचर होमचा सन्मान आहे. लक्षात ठेवा, जे काही मेंबर्स आहेत सिग्नेचर होमचे ह्या सर्वांचा सन्मान आहे हा मीरा मास्टरच्या वतीनं. पुन्हा एकदा नक्कीच या मॅचला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय साई दत्त पेनकरपडा मास्टर्स संपूर्ण संघाचा मनापासून आभार, ज्याने हे मैदान आम्हाला उपलब्ध करू दिलं आणि आज मीरा मास्टरची स्पर्धा योग्य रीतीने पार पडताना या मैदानावर, त्यामध्ये नक्कीच जे काही मानवी स्वरूपाचं सहकार्य, जी काही मदत साई दत्त पेनकरपडा टीमने केली आहे त्यांचं मनापासून आभार. टार्गेट सेट केला आहे या ठिकाणी. नक्कीच एक चॅलेंजिंग स्कोर आहे 32 धावा या फलकावर लागलेल्या आहेत आणि 33 धावा या विजयासाठी आहेत. 4 ओव्हरची मॅच, 33 धावा करायच्या आहेत कोलशेत संघाला. आता काय मॅच, एक्सरच्या अगेन्स्ट जो परफॉर्मन्स दाखवला, खास करून अशोकचं मी आवर्जून नाव घेईल. काय ती गोलंदाजी केली, कारण डोनाल्डच्या त्या ओव्हरमध्ये जवळपास 2 षटकार, तिथून मात्र संघ बराचसा अडचणीमध्ये आला होता. कांदरपडा 6 चेंडू 10 धावा हे समोर लक्ष होतं. एक्सर एच्या मात्र त्या 10 धावा कांदरपडा टीमनं काढू दिले नाहीत. अशोकचं मी नक्कीच कौतुक करेन, काय ती गोलंदाजी अशोकनं हाताळली, अप्रतिम. सलामीची जोडी, एक नामांकित जोडी, बरेचसे विक्रम ज्या जोडीच्या नावावर आहेत, कारण जवळपास 50 धावेची विक्रमी भागीदारी अनेकदा, एकदा नाही तर अनेकदा मी म्हणतोय, फक्त एकदाचा विक्रम केला नाही या जोडीनं, तर अनेकदा हा विक्रम 50 धावेच्या भागीदारीचा विक्रम अनेकदा करणारी ही एकमेव जोडी आहे. प्रकाश पाटील आणि मोहन भरत, नक्कीच 72 धावेचा ओपनिंग बॅटिंगचा विक्रम बऱ्याचशा रंगारूंच्या नावावर आहेत. खास करून कांदरपड्याच्या नावावर देखील तो विक्रम आहे. अध्यक्ष कमलेश मात्रे साहेब यांच्या नावावर देखील तो विक्रम आहे 72 धावेच्या ओपनिंग जोडीचा. एवन आणि उत्तम मात्रे यांच्या नावावर देखील 72 धावेच्या ओपनिंग जोडीचा तो विक्रम आहे 40+ क्रिकेटमध्ये. मात्र 50 धावेची भागीदारी सलामी जोडीकडून हा विक्रम अनेकदा रचना. आणि 4 ओव्हरमध्ये 33 धावा मित्र म्हणेला चांगला स्कोर उभारलाय कांदरपडा या टीमनं. एक चॅलेंजिंग स्कोर आहे. इथून मात्र जर चांगली षटकार तळली गेली, म्हणजे जे एक्सरच्या अगेन्स्ट जी कामगिरी केली होती तशा प्रकारे कामगिरी केली तर नक्कीच मात्र कोलशेत संघासमोर अडचणी मात्र नक्कीच निर्माण होतील. पहिला चेंडू यावेळेस समिस्तान स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, मागे शतरक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिस्टर प्रकाश पाटील. H2O. पहिल्या चेंडूवर पहिला वार करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते मात्र तो वार कुठेतरी फेल गेला इतकंच मी म्हणू शकतोय. फटका फसला गेला आणि मात्र पहिल्याच चेंडूवर एक मोठा बॅटर मिस्टर प्रकाश पाटील या ठिकाणी मात्र बाद झाले.
काय चर्चा केली मेघनाथ सोबत. इथून जर आपण विचार केला 33 धावा या करायच्या आहेत जवळजवळ 24 चेंडू मध्ये. ज्याचा रिक्वायरमेंटचा विचार केला आपण जर 8.25 जवळपास 8 ते 9 धावा या पर ओव्हर मध्ये जर आल्या स्कोरबोर्डवर तर मात्र नक्कीच या 33 धावेच्या आकड्यापर्यंत कोळशे संघ पोहोचू शकेल. पहिला चेंडू, पहिली विकेट आणि काय तो कॅच, अप्रतिम कॅच घेतला हर्षदनं. सगळ्यात महत्वाचं काय असतं मित्रांनो, कॅचेस वन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. हे का म्हटलं जातं कारण बऱ्याचशा मॅचेस मध्ये आपण जर पाहिलं कॅचेस ड्रॉप होतो त्याच्यानंतर मात्र त्या संघाला पराभवाच्या छायेत जावं लागतं. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर संधी निर्माण केली आणि त्या संधीचं सोनं हर्षदनं केलं. न्यू बॅटर मिस्टर मेघनाथ. चला घाई करा प्लीज. पहिला चेंडू पटकन टाकला होता, दुसरा चेंडू टाकायला मला वाटतं 5 मिनिटं गेली. फुल टॉस. इथे देखील फटका हवेत आहे मात्र चेंडू जातो सरळ 6 धावांसाठी. ही मेघनाथची खासियत आहे. मेघनाथ सगळ्या प्रकारचे फटके खेळू शकतो, लक्षात ठेवा. घोडबंदरच्या मैदानावर देखील अशाच प्रकारे खेळी केली होती. आहे खऱ्या अर्थाने तो नक्कीच उजवाड्या. मात्र डावकुऱ्या त्याच्या खेळी साकारण्याची धमक ताकद मेघामध्ये आहे. मात्र मेघाच्यावर ऑब्जेक्शन आहे आणि ते ऑब्जेक्शन कोणाचं? सचिनचं आहे की मेघा डावकुऱ्या कसा खेळू शकतो. सचिन म्हणतोय हे चुकीचं आहे. तू एक काम कर सचिन, तिथे खास करून जगदीश करत बसतात बघ, त्यांना जाऊन सांग. काय फटका मी तर म्हणेन जो चेंडू टाकला गेला शशीनं तो मात्र नक्कीच फुल टॉस होता आणि मात्र तो बरोबर बॅटला कनेक्ट केला. पहिला चेंडू षटकार, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू डॉट. म्हणजे सगळं काही या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू अवैध आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपला प्रोडक्शनला फिल्डर मिस्टर ग्रेग आहेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, संधी गमावली त्या ठिकाणी. हा चेंडू व्यवस्थित हातामध्ये आला असता तर कदाचित मोहन घरातला परतावं लागलं असतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो केला होता मात्र तो थ्रो गॅदर करताना शशी कुठेतरी कमी पडला. रिप्ले आपण पाहू शकतोय, पहा कशा प्रकारे आता चेंडू थ्रो केला गेला होता आणि इथे हा जर चेंडू सापडला असता तर कदाचित मोहन घरातना परतावं लागलं असतं. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कलात्मक खेळी करतोय. स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र थ्रो उशिरा होतोय. 2 धावा. धावा झाल्या त्या 10 धावा माफ करा. म्हणजे जी सुरुवात कांदरपडा संघाने केली होती, ज्यावेळेस कांदरपडा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील कांदरपडा संघाची अशाच प्रकारची आपण सुरुवात पाहिली होती. जवळपास पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ धावा आल्या होत्या 11 आणि तशाच प्रकारची सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय, खास करून कोलशे संघाची देखील. मेघा, तुला मगाशी देखील त्रास झाला होता, आता देखील त्रास होत असेल तर काळजी घे, इतकंच तुला मी म्हणतोय.
एक चेंडू अजून शिल्लक आहे या षटकातील. थोडीशी चर्चा केली गेली सोबत आणि नक्कीच थकवा जाणवतोय. मैदानाच्या आतमध्ये उन्हा आहेत आणि त्याच्यामुळे जो थकवा जाणवत आहे मेघाला. शशी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस ऑन साइडला खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. या शेवटच्या चेंडूवर मात्र एकदा मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 11. आम्ही म्हटलं ना की जी सुरुवात खास करून कांदरपाडा टीमने केली होती प्रथम बॅटिंग करताना, तशाच प्रकारची सुरुवात कोळशेत संघ देखील करतोय. कारण पहिलं षटक आपण हाताळलं होतं प्रकाश पाटीलनं आणि जवळपास 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याचप्रमाणे पहिलं षटक शशी हाताळतोय आणि शशी देखील 11 धावा खर्च करतोय. म्हणजे म्हणायचं गेलं तर गाडी बरोबर एका ट्रॅकवर आहे. 18 चेंडू अजून शिल्लक. जवळजवळ 33 धावा आणि धावा झालेल्या त्या म्हणजेच 11 अजूनही 22 धावा आहेत. अठरा चेंडू 22 धावा. नक्की हा पाणी आहे की काहीसा मेसेज जितू शेळके यांचा? कदाचित हा मेसेज असेल कारण मगाशी पाणी पिला होता. न्यू बॉलर मिस्टर अशोक. बाहेरच्या फिल्डरला कोणाकडून? तुमच्याकडून पण आहे ना हिरण सोमय्या आणि कोण? विशाल पेडवेकर. ओके 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 ओके. पारितोषिक वाढलेत लक्षात ठेवा. इथून मात्र हिरेन सोमय्या साहेबांचा फोन आला आणि खास पारितोषिक मेघा आणि मोहन साडी प्रत्येक षटकार 500 रुपये हिरेन सोमय्या यांच्याकडून. त्यानंतर विशाल पेडवेकर यांच्याकडून देखील कॅश प्राइस वाढली जाते. आईवा कॅच 500 रुपये. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा लाईनच्या बाहेर जो कोणी कॅच घेईल त्याला 500 रुपये दिले जातील. फुलटॉस. इथे मात्र प्रयत्न चांगला होता. हा कॅच हातामध्ये सापडला देखील होता मात्र सगळ्या प्रकारची खेळी करू शकतोय. मोहन घरात नॉन स्ट्राईक येण्यावर आहेत मात्र मोहनचं काम मेघा करतोय. चौकार. खरोखरच अप्रतिम बॅटिंग मेघाकडून. आज सगळ्यांच्या नजरा या बॅटरकडे आहेत. अचंबित करणारे फटकेबाजी आज मेघाच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावांचा वेग वाढतोय. धावा झाल्या आहेत त्या 15 धावा. इथून कांदरपाडा संघाला वापसी करायची असेल तर इथून मात्र एखादी विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण असेल जर इथून पलटवार कांदरपाडा टीमला करायचा असेल तर. आणि त्याच विकेटच्या शोधात राहावं लागेल. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र चेंडू थांबणं कठीण आहे. हिरेन सोमय्या यांच्या अकाउंट मधून मात्र 500 रुपये कट. थँक्यू. धावा संख्या 21 आणि 21 धावा कुणाच्या तर 21 धावा फक्त आणि फक्त मेघनाथच्या. काय बॅटिंग सुरू आहे. एक तर मी म्हणे आक्रमण केलंय. हा काउंटर अटॅक आहे कांदरपाडा या टीमवर. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये केली गेली. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला तो वंडीचा इशारा. एका धावेमध्ये भर. धावा झालेल्या आहेत फळकावर त्या म्हणजेच
22. वेगळी प्लॅनिंग. मात्र पहिला मॅच मेघा का खेळला नाहीये? डावखुऱ्या लेफ्टी का खेळला नाहीये हा प्रश्न असेल अनेकांच्या मनामध्ये. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. हा देखील एक नक्कीच प्रयत्न केला होता मेघानं. मात्र चांगला चेंडू, वेगवान चेंडू. पहिल्या मॅच मध्ये एक्सरच्या अगेन्स्ट अफलातून गोलंदाजी केली होती अशोकनं. जवळपास संघ अडचणीमध्ये असताना त्या संघाला अडचणीतून बाहेर काढलं होतं, विजयाच्या दिशेनं नेलं होतं. यावेळेस आडव्या बॅटनं स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला खेळून काढतोय. डीपला प्रोडक्शन फिल्डर्स आहेत त्या ठिकाणी. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्या 24. 33 धावा समोर आहेत. धावा संख्या 24. 9 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13. 13 चेंडू 9 धावा. राजा भाऊ यावेळेस आणखीन एक मोठा फटका. जवळपास हिरेन सोमय्या यांच्या अकाउंट मधून 1000 रुपये कट. आज चर्चा होईल, भरपूर चर्चा होईल कोलसेच्या डगावर मध्ये. मला वाटतं कानात कापूस टाकावे लागतील इतकं मात्र निश्चित. जबरदस्त बॅटिंग, क्या बात आहे मेघा भाऊ, वेल डन, अप्रतिम बॅटिंग. 29 धावा वैयक्तिक केली. आता नक्कीच बरेच जण विचार करत असतील मोहन तू आता मागे उतरलास तरी चालेल. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. मात्र मोहन आहे, लक्षात ठेवा. पहिला चेंडू या इनिंग मधील फेस करताना मोहन घरत. फुल टॉस बॅटची ए. चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये. या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये मोहन घरत यांच्या बॅट मधून ही 6वी धाव. 6 धावा मोहनच्या खात्यावर. धावा झाल्या त्या 31. मात्र मोहन घरतचं पूर्ण काम जे होतं ते मेघनाथ घरतनं केलंय. इथे मात्र आणखीन एक षटकार. जवळपास 3000 रुपये. 3000 रुपये कट होतील त्या ठिकाणी. हिरेन सोमय्या 3,000 रुपये. 3,000 रुपये. थँक्यू. आणखीन 500 रुपये हिरेनजी. जवळपास मेघनाथ 2 षटकार, मोहन घरत 1 षटकार. 1,500 रुपये हिरेन सोमय्या यांच्याकडून पारितोषिक. या दोन्ही खेळाडूंना अभिनंदन. कोलशेत सेमीफायनल मध्ये कोलशेत संघ प्रवेश करतोय. मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल केली होती कांदरपाडा या टीमनं, त्याबद्दल कांदरपाड्याचा देखील मनापासून आभार. हिरेन सोमय्या यांनी जे पारितोषिक लावलं होतं प्रत्येक षटकार मेघा आणि मोहन साडी प्रत्येक षटकार 500 रुपये. आणि त्यानंतर मात्र मेघाच्या बॅट मधून 2 षटकार.